नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल BK स्टडीमध्ये। तर नवीन जाहिरात आलेली आहे आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिकची आणि यामध्ये विविध जे प्रकल्प कार्यालय आहेत त्यामध्ये विविध जागा आहेत। यामध्ये सरसेवा भरती 2026 आहे, चौकीदार पद आहे आणि गट ड ची ही पदे आहेत। 416 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे। सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे ही संपूर्ण PDF आणि येणारी जी सखोलची PDF आहे, पूर्ण PDF त्याची तुम्हाला माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल। तर यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर जाहिरातीची ही PDF तुम्हाला भेटेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तर ही जाहिरात आहे आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिकची। आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, जुना आग्रा रोड। यामध्ये सरळ सेवा भरती 2026 आहे। यामध्ये चौकीदारची पदे आहेत गट ड ची आणि यामध्ये सरसेविनी ही पदे भरली जाणार आहेत। सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे। आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 29 यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील गट ड संवर्गातील सरसेवा कोट्यातील 416 चौकीदार या पदांच्या सरसेवा भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या या संकेतस्थळी दिलेला आहे tribal.maharashtra.gov.in। या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27/4/2026 ते 18/5/2026 या कालावधीत अर्ज मागण्यात येत आहेत। सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन म्हणजे CBT जी टेस्ट असते, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट MCQ परीक्षा घेण्यात येईल। तर यामध्ये गट ड ची पदे आहेत, सरसेवा भरती 2026 आहे, ही 416 जागा आहेत, गट ड ची ही पदे आहेत आणि यामध्ये चौकीदारचं ही जे आहे पद आहे। यामध्ये प्रकल्प कार्यालय पहा, हे प्रकल्प कार्यालय आहेत आणि यामध्ये पदांची संख्या दिलेली आहे किती आहे। यामध्ये प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, यामध्ये 34 जागा आहेत। प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवान, यामध्ये 42 जागा आहेत। प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे, यामध्ये 29 जागा आहेत। अशा ज्या आहेत यावर ताळोदा, नंदुरबार, नंतर यामध्ये जे आहेत राजूर, गोडेगाव, शहापूर, पेन, जव्हार, डहाणू, सोलापूर, पुसद, संभाजीनगर, धारणी, कळमनुरी, अकोला, किनवट, पांढरकवडा असे जे आहेत विविध जे कार्यालय आहेत। यामध्ये असे एकूण 416 जागा आहेत आणि यामध्ये यासाठी सरळ सेवा भरती राबवली जाणार आहे। तर यामध्ये फॉर्म भरायची डेट ही आपण पाहिलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा जो दिनांक आहे 27/4/2026 पासून, म्हणजे आजपासून, आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो व विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असेल 18/5/2026। त्यानंतर पहा परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल। संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित करण्यात जाईल। नंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत जी आहे व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी हे संकेतस्थळ, या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी। तसेच चौकीदार पदाचा प्रकल्पनिहाय पदाची भरायची पदे जी आहेत, पदांचा तपशील, वेतन श्रेणी, विहित वयोमर्यादा, शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदांचा ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना इत्यादी जो तपशील आहे या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल। तर सविस्तर जाहिरात आल्यानंतर त्याचाही आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत। त्यानंतर तुम्हाला यामध्ये शैक्षणिक अर्हता, परीक्षेचे जो अभ्यासक्रम आहे, परीक्षा शुल्क, सर्व तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चांगल्या जागा आहेत, 416 जागा आहेत गट ड च्या। जर तुम्ही ह्या सविस्तर जाहिरात आल्यानंतर सर्व तुम्हाला माहिती मिळेल, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।